करकम पोलीस स्टेशन हद्दीतील प्राजक्ता प्रकरण, पटवर्धन कोरोली येथील घटना. DYSP यांनी कलमे वाढवून आरोपीची प्रॉपर्टी जप्त करण्याचा दिला गंभीर इशारा. पंढरपूर तालुका प्रतिनिधी MK न्यूज, करकम. त्या क्षणीच दाखल होता ज्या क्षणी तिने ते ॲसिड प्रशान केलेलं. त्या अन्वये तिची तब्येत खराब असल्यामुळे त्याला ॲडमिट केलेलं. ॲडमिट होऊन त्या पीडितवरती उपचार झालेले आणि एक 8 दिवसापूर्वी तिला हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं होतं आणि ती घरी वावरत होती. एक कार्यक्रमात ती काल गेली होती. त्या ठिकाणी अचानकपणे तिची परिस्थिती खराब झाली आणि तिची डेथ झाली. त्याच्यानंतर त्याच्याच अनुषंगाने काल सायंकाळीच रात्री पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे. इन्क्वेस्ट पंचनामाही करण्यात आलेला आहे आणि जो गुन्हा आधी दाखल होता त्यामध्ये कलम वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे. 108 ऑफ भारतीय न्याय संहिताचं कलम वाढ सुद्धा त्यात करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात पुढील तपास चालू आहे. आरोपीला गुन्हा दाखल अटक करण्यात आली नाही, त्यामुळे जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार अशा प्रकारची भूमिका तिच्या परिवाराने घेतली होती. तशा प्रकारचे व्हिडिओज पण आलेले आहे समोर. तर नेमका आता आरोपीला अरेस्ट केलं गेलेलं आहे की नेमकी स्थिती काय आहे आरोपीच्या ऍक्शन बाबत? FIR दाखल झाल्यापासून आरोपीचा शोध कंटिन्यू सुरू आहे. ऍक्च्युली घटना घडल्याच्या नंतर आरोपीला FIR ची चाहूल लागलेली की त्याला काहीतरी गुन्हा दाखल होणार आहे. त्याच्यापूर्वीच तो FIR दाखल होण्यापूर्वीच तो फरार झालेला होता काही दिवसांपूर्वी. त्यामुळे त्याला नॅप करण्यामध्ये थोडंसं कठीणाई येत आहे. सगळ्या प्रकारचे आपण प्रयत्न केलेले आहेत. टेक्निकल एव्हिडन्सेस पडताळून झालेले आहेत. त्याच पद्धतीने त्याच्यावरती प्रोक्लेमेशनची जी कारवाई आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे. प्रोक्लेमेशनची एंड डेट 4 जून 2026 आहे. ते प्रोक्लेमेशनची कालावधी संपल्यानंतर त्याचे जे काही ॲसेट्स आहेत, प्रॉपर्टी असेल ते सुद्धा जप्त करण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे आणि ती कारवाई आम्ही नक्कीच करणार आहोत. तत्पूर्वी टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि वरिष्ठ स्तरावरती काही परवानगी घेऊन ॲडव्हान्स टेक्निकल इन्फॉर्मेशन जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे त्याच्यासाठी सुद्धा माहिती तिथून पण येण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. ती माहिती आता 1-2 दिवसात मिळेलच. त्या अनुषंगाने आरोपीचा तपास सुरू आहे आणि लवकरच त्याला नॅप करण्यामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत.